दक्षिण सोलापूर तालुक्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं। यामुळे शेतकरी हवालदिल झाला। गेल्या काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्याला अतिवृष्टीने झोडपलं आहे, ज्यामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत। सततच्या पावसामुळे आणि सीना नदीला आलेल्या पुरामुळे शेतीत उभ्या असलेल्या पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे। यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून त्यांच्या समोर आर्थिक संकट उभं राहिलं आहे। पिकांचं मोठं नुकसान झालं आहे। अतिवृष्टीमुळे सोयाबीन, तूर, कांदा, उडीद, मका, ऊस, भाजीपाला यासारख्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। अनेक ठिकाणी शेतात पाणी साचल्यानं पिकं कुजली आहेत। पूरग्रस्त भागातील शेतीत चिखलाचं साम्राज्य पसरलं आहे, ज्यामुळे काढणीला आलेल्या पिकांचंही नुकसान झालं आहे। या परिस्थितीत शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत। सीना नदीला पूर आल्यानं संजवाड आणि औराद गावांना जोडणाऱ्या पुलावर पाणी आलं, ज्यामुळे या भागाचा संपर्क तुटला। यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला। या समस्येवर तोडगा म्हणून स्थानिक नागरिकांनी या पुलाची उंची वाढवण्याची मागणी केली, जेणेकरून भविष्यात अशा परिस्थितीचा सामना करावा लागणार नाही। नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत। स्थानिक नागरिकांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडे या संकटाकडे विशेष लक्ष देण्याची मागणी केली। या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी त्यांची प्रमुख मागणी आहे। प्रशासनाने त्वरित पावलं उचलून शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढावं अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। गेल्या अनेक वर्षापासून या स्वर्गीय कैलासवासी देवकते साहेबांनी ज्यावेळी या पुलाचा प्रस्ताव ठेवला आणि इथं पूल झाला, त्यावेळेला मंजूर झाला आणि पूल झाला, त्यावेळेपासून चांगल्या पद्धतीनं दळणवळण होत होतं। आणि भरपूर पाऊस झाल्यामुळं, अतिवृष्टी झाल्यामुळं 2019 पासून जे महापूर आला, 2019 तर आपल्याला माहितीच आहे की पूर्ण संजवाड गावाला पूर्ण वेढा झालता आणि भरपूर गावचं नुकसान झालेलं आहे। माझी सरकारला विनंती आहे, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे आणि अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री यांना सुद्धा विनंती आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा विनंती आहे। आपले नवीन झालेले आता कृषी मंत्री मामा यांना सुद्धा माझी विनंती आहे, आपण प्रशासनाला पाठवून आणि स्वतः आमच्या तालुक्याचे आमदार साहेब देशमुख साहेब आपण स्वतः येऊन पूर्ण प्रशासन अधिकाऱ्याला आपल्या बरोबर घेऊन आपण पंचनामे करावा आणि पंचनामा करून सत्य परिस्थिती जे काय नुकसान झालेलं आहे, काही आपल्या शासनाकडे जे काही आर्थिक मदत होईल आपण ते करावं। आणि एवढा आमचा हा जो पूल आहे साहेब आपल्याच हातनं होत आहे, आपण हा पूल उंचावून आम्हाला बांधून द्यावा असं मी विनंती करतो।